तर येवले मोटर्सचं शॉप पुण्यामध्ये सुरू होण्याच्या अगोदरपासून आपले कस्टमर होते अभिजित सर. त्यांची खूप इच्छा होती की आपले येवले मोटर्सचं शॉप PCMC मध्ये चालू व्हावं, पण काही कारणांमुळे आपण ते शॉप वाघोलीमध्ये चालू केलं. बट त्यांच्या रेफरन्सनी आपल्याकडे एक होंडा हॉर्नेट आर आलेली आहे आणि या गाडीचं भयंकर असा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि गाडी पूर्णपणे डॅमेज झालेली आहे. आपण पाहू शकतो गाडीमध्ये रिम, शॉक, चेसी आणि भरपूर काही डॅमेज झालेलं आहे. माझ्यासाठी हा प्रोजेक्ट चॅलेंज आहे आणि सरांचं म्हणणं होतं की गाडीला स्क्रॅप केलेलं परवडेल का नवीन बनवलेलं परवडेल. आता अशा कंडिशन मध्ये जर गाडी असेल आणि आपण त्या गाडीला जर स्क्रॅप केलं तर गाडी आज यूज मध्ये नाहीये, ना चालू आहे, ना ती प्रॉपर ऑपरेशनल आहे. या कंडिशन मध्ये गाडी हार्डली 5 ते 7 हजार रुपयामध्ये स्क्रॅप मध्ये जाईल, ज्याच्यामध्ये कस्टमरचा स्टेट लॉस आहे. तर ऍक्सिडेंटल गाडी कुठलीही असो त्या गाडीची मार्केट व्हॅल्यू पेक्षा सेकंड हँड मध्ये सुद्धा त्यांना पाहिजे तशी किंमत भेटत. तर आपण त्यांना रिपेअरचं ऑप्शन सजेस्ट केलं, ज्याच्यामध्ये आपण गाडीला प्रॉपरली रिपेअर करणार. चेसी आपण नवीन न टाकता चेसीला रिपेअर करणार. असेही काही लोक आहेत जे बेंडिंगच्या कामाला म्हणजे चेसी रिपेअरिंगच्या कामाला एकदम ॲक्युरेटली करून देऊ शकतात आणि नव्या चेसीमध्ये आणि रिपेअर केलेल्या चेसीमध्ये कुठल्याच प्रकारचा फरक राहणार नाही. तर आपण ही बाईक रिपेअर करताना खूप जास्त लक्ष ठेवणार आहेत की गाडी ॲटमोस्ट कंपनीसारखी रिपेअर व्हावी आणि कुठल्याच प्रकारचा डिफरन्स, कुठल्याच प्रकारचे इरिटेशन गाडीमध्ये राहू नये. तर हा प्रोजेक्ट आपल्यासाठी आपली वर्कमॅनशिप आणि स्किल दाखवण्याचा एक चांगला पर्याय आहे. तर हे सगळं काम आपण या गाडीमध्ये करणार आहोत आणि मला काही फुटेजेस दाखवतो ऍक्सिडेंट झाल्यानंतर गाडीची काय अवस्था झालेली. तर नमस्कार, मी आहे विश्वजित येवले, येवले मोटर्स कडून, आणि मी पुण्यामध्ये बेस्ट बाईक वर्कशॉप तयार करण्याच्या मिशन वरती आहे. तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया.